तर ऍडवर्ब जे आहेत ते पाहून झाल्यानंतर आता आपल्याला पुढचा पार्ट ऑफ स्पीच पाहायचा आहे, तो आहे ऍडजेक्टिव्हचा. ऍडजेक्टिव्हला मराठीत काय म्हणतात? विशेषण. विशेषण, बरोबर आहे. तर ऍडजेक्टिव्हला मराठीमध्ये विशेषण असं म्हणतात, आणि विशेषण हा जो शब्द आहे त्याच्यामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. विशेषण म्हणजे विशेष माहिती सांगणारा. तर तो शब्द जो आहे ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडजेक्टिव्ह हा पार्ट ऑफ स्पीच जो आहे, त्याची डेफिनेशन अशी आहे: वर्ड विच टेल्स ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट नाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. आता अधिक माहिती म्हणजे ही कशा स्वरूपाची असते? तर ती जी गोष्ट आहे, ज्या गोष्टीबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे, किंवा ते जे नाउन आहे त्याच्याबद्दल जी अधिक माहिती सांगितलेली आहे, ती अधिक माहिती जी आहे ती त्याच्या अंगीचे असणारे गुण असू शकतात, किंवा त्याचं जे काही भौतिक रूप आहे त्याच्या रूपाबद्दल, किंवा भौतिक जे काही त्याचे वैशिष्ट्य आहेत त्याच्याबद्दल ते शब्द वापरले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल पुढे बघा, पिक्चरचं एक हे वाक्य दिलेलं आहे: इट इज अ ब्युटिफुल पिक्चर. आता जे पिक्चर आहे, जे पेंटिंग आहे, किंवा जे चित्र आहे, त्या चित्राबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे ब्युटिफुल या शब्दाने. ते चित्र कसं आहे तर सुंदर आहे, आणि सुंदर असणं ही त्या चित्राची क्वालिटी आहे. त्या चित्राची जी क्वालिटी आहे, त्याची जी वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य सुंदर असणे हे असल्यामुळं ब्युटिफुल हा शब्द त्या चित्राबद्दल वापरला गेलेला आहे. आणि असा हा जो शब्द आहे तो त्या चित्राबद्दल अधिक माहिती सांगतोय. ते चित्र कसं आहे तर ते सुंदर आहे, आणि सुंदर असणं ही अधिकची माहिती आहे. असे शब्द काय होतात तर नाउन बद्दल अधिक माहिती सांगतात. आता पिक्चर हा जर वर्ड आपण पाहिला कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो तर तो नाउन या कॅटेगरीमध्ये येतोय असं आपल्याला तिथं दिसेल. तर नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जो आहे त्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. आणि समजा या जर वाक्यातला ऍडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचा असेल तर त्याला आपण जर प्रश्न विचारला, व्हॉट काइंड ऑफ पिक्चर इट इज, असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला ब्युटिफुल हा शब्द तिथे मिळतो, जो ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरला गेलेला आहे. तर त्याचे सुद्धा टाइप्स पडतात वेगवेगळ्या ऍडजेक्टिव्हचे. तर ऍडजेक्टिव्हचे टाइप्स जे आहेत ते 5 आहेत पुढील प्रमाणे. पहिला जो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. प्रमाणवाचक विशेषण. क्वांटिटी म्हणजे प्रमाण, किती प्रमाणात ती गोष्ट आहे ते प्रमाण दाखवणारे जे शब्द वापरले जातात ते प्रमाणवाचक ऍडजेक्टिव्ह असतात, प्रमाणवाचक विशेषण असतात. त्यानंतर दुसरा आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. त्यालाच गुणवाचक विशेषण असं म्हटलं जातं. क्वालिटी म्हणजे गुण. एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाणाच्या अंगी असणारा जो गुण आहे तो गुण ज्यावेळी दाखवला जातो वाक्यामध्ये त्यावेळी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी जे आहे ते वापरलं जातं. तर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी जो आहे तो दुसरा प्रकार आहे ऍडजेक्टिव्हचा, त्यालाच गुणवाचक विशेषण असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, संख्यावाचक विशेषण. नंबर म्हणजे संख्या, आणि संख्या ज्या शब्दातून दाखवली जाते त्या शब्दाला, तो शब्द जर नाउनच्या अगोदर वापरला गेला असेल तर त्याला संख्यावाचक विशेषण असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, प्रश्नार्थक विशेषण. प्रश्नार्थक विशेषण. आणि पाचवा आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, म्हणजेच दर्शक विशेषण. असे हे 5 प्रकार आहेत. हे 5 प्रकार आपल्याला इथं बघायचे आहेत. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय लक्षात आलेलं आहे का सगळ्यांच्या? हो हो. तर त्याचे टाइप्स आता आपण पुढे बघूयात. ऍडजेक्टिव्हचे टाइप्स बघा. त्यातला पहिला जो आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ज्याला आपण मराठीमध्ये प्रमाणवाचक विशेषण असं म्हणतो. प्रमाणवाचक विशेषण असं त्याला आपण म्हणतो.
तर ते प्रमाण दाखवण्याचं काम करतं आणि ते आपण काय करायचं आहे इथं पाहायचं आहे. तर बघा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी काय आहे. Adjectives which inform us the amount of noun are called adjective of quantity. जे विशेषण आपल्याला नाउन ज्या नाउन बद्दल ते वापरलं गेलेलं आहे त्याचं प्रमाण दाखवतं त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असं म्हटलं जातं. जे विशेषण वापरले गेलेल्या नाउनचं प्रमाण आपल्याला दाखवतं. प्रमाण म्हणजे ते किती प्रमाणात आहे हे. जे विशेषण आपल्याला वापरल्या गेलेल्या नाउन बद्दलचं प्रमाण दाखवतं त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचं जर ऍडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या वाक्याला एक प्रश्न विचारावा लागतो आणि तो प्रश्न काय आहे, कसा विचारायचा किंवा कोणत्या शब्दाने विचारायचं ते पुढे दिलेलं आहे. वी कॅन फाइंड दिस टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह बाय आस्किंग क्वेश्चन बिगिनिंग विथ हाऊ मच. आणि आपण काय करू शकतो तर अशा प्रकारचं ऍडजेक्टिव्ह जे आहे वाक्यामध्ये ते कसं शोधू शकतो, हाऊ मच याने प्रश्न विचारून. हाऊ मच ने सुरू होणारा प्रश्न जो आहे तो वाक्याला हाऊ मच ने सुरू होणारा प्रश्न जर आपण वाक्याला विचारला तर आपल्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी प्रमाणवाचक विशेषण जे आहे ते मिळतं. फॉर एक्झाम्पल देर इज सम वॉटर इन द पॉन्ड. काही पाणी डबक्यात आहे. हाऊ मच न प्रश्न विचारायचा आहे हाऊ मच वॉटर इज देअर इन द पॉन्ड आणि सम हे आपल्याला उत्तर मिळते आणि सम म्हणजे काही, तर ते प्रमाण दाखवत आहे किती पाणी आहे तर काही पाणी आहे. तर अशा प्रकारे प्रमाणवाचक विशेषण जे आहेत हे वाक्यामध्ये वापरले जातात आणि त्याला आपण हाऊ मच ने वाक्याला प्रश्न विचारून काय करू शकतो तर अशा प्रकारचे ऍडजेक्टिव्ह जे आहे ते त्या वाक्यामध्ये शोधू शकतो. पुढचं एक्झाम्पल आहे ही हॅज लिटल मनी इन हिज पॉकेट. त्याच्या पाकिटात कमी पैसे आहेत. लिटल मनी म्हणजे कमी पैसे. तर हाऊ मच मनी हॅज ही इन हिज पॉकेट तर लिटिल. तर अशा प्रकारे सम, फ्यू, लिटिल, इनफ असे जे शब्द आहेत हे सगळे शब्द जे आहेत हे काय करतात तर प्रमाणवाचक विशेषण दाखवण्याचं काम करतात किंवा ते प्रमाणवाचक विशेषण म्हणून कार्य करतात. लक्षात आलं सगळ्यांच्या प्रमाणवाचक विशेषण कसं आहे. येस सर. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, गुणवाचक विशेषण ज्याला आपण म्हणतो. तर हे जे विशेषण आहे हे काय करतं तर वस्तू किंवा व्यक्तीच्या अंगी असणारे जे काही गुण आहेत ते गुण दाखवण्याचं काम करतं. हे जे विशेषण आहे हे काय करतं तर वस्तू किंवा व्यक्ती जे आहेत त्याच्या अंगी असणारे जे गुण आहेत ते गुण दाखवण्याचं काम गुणवाचक विशेषण जे आहे ते करतात. तर त्याचं इंग्लिशमध्ये काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. Adjectives which indicate quality of person or thing are called adjective of quality. ज्या विशेषणामधून वस्तू किंवा व्यक्तीच्या अंगी असणारा जे काही क्वालिटी म्हणजे गुण दाखवला जातो त्याला गुणवाचक विशेषण असं म्हटलं जातं. ज्या ऍडजेक्टिव्हच्या माध्यमातून व्यक्ती किंवा वस्तूच्या अंगी असणारा जो गुण आहे तो गुण दाखवला जातो त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजेच गुणवाचक विशेषण असं म्हटलं जातं. We can find this type of adjective by asking question beginning with what kind of. आणि ज्यावेळी आपल्याला वाक्यातलं गुणवाचक विशेषण शोधायचं असतं त्यावेळी आपण काय करू शकतो तर वाक्याला आपण प्रश्न विचारू शकतो व्हॉट काइंड ऑफ ने सुरू होणारा. व्हॉट काइंड ऑफ ने सुरू होणारा प्रश्न जो आहे तो आपण वाक्याला विचारू शकतो आणि हे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी जे आहे ते आपण तिथं शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल राहुल इज अन ऑनेस्ट बॉय हे एक्झाम्पल आहे. तर याला आपण प्रश्न विचारू शकतो व्हॉट काइंड ऑफ बॉय राहुल इज. असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला ऑनेस्ट हे उत्तर मिळतं. तर ते ऑनेस्ट हा शब्द जो उत्तर मिळालेला आहे तो आपल्याला गुणवाचक विशेषणाचा एक शब्द जो आहे तो तिथं वाक्यात सापडलेला आहे. त्यानंतर शी इज अ क्लेवर गर्ल असं वाक्य आहे आणि व्हॉट काइंड ऑफ गर्ल शी इज असा जर आपण प्रश्न विचारला तर क्लेवर हे उत्तर मिळतंय. तर हे आपल्याला गुणवाचक विशेषण जे आहे ते अशा प्रकारे व्हॉट काइंड ऑफ ने प्रश्न विचारल्यानंतर
वाक्यात सापडतो. आणि गुणवाचक विशेषण जे आहेत हे काय करतात, तर व्यक्ती किंवा वस्तूच्या अंगी असणारे जे काही गुण आहेत ते गुण दाखवण्याचं काम करतात. म्हणून त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजेच गुणवाचक विशेषण असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? लक्षात आलं का सगळ्यांच्या हे? हो. Yes, sir. हे जे बेसिक आपलं चालू आहे पार्ट ऑफ स्पीचचं, हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतलं, व्यवस्थित समजून घेतलं, तर तुम्हाला पुढचा ग्रामरचा पार्ट जो आहे तो कोणता सुद्धा अवघड जाणार नाही. त्यामुळं व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष देऊन हे ऐकायचं आहे. त्यानंतर पुढचा टाईप आहे ऍडजेक्टिव्हचा, तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. त्यालाच आपण मराठीमध्ये संख्यावाचक विशेषण असं म्हणतो. तर ते संख्यावाचक विशेषण म्हणजे काय बघा. Adjectives which indicate number are called adjective of number. Adjectives which indicate number are called adjective of number. ज्या विशेषणामधून संख्या दाखवली जाते अशा विशेषणाला संख्यावाचक विशेषण असं म्हटलं जातं. ज्या विशेषणामधून संख्या दाखवली जाते अशा विशेषणाला संख्यावाचक विशेषण असं म्हटलं जातं. We can find this type of adjective by asking question beginning with how many. आणि आपण अशा प्रकारचं जे ऍडजेक्टिव्ह आहे ते जर वाक्यामध्ये शोधायचं असेल तर आपण हाऊ मेनी या शब्दाने सुरू होणारा प्रश्न वाक्याला विचारू शकतो. तिथं आपल्याला संख्यावाचक विशेषण जे आहे ते वाक्यामध्ये मिळून जाईल. फॉर एक्झाम्पल, 4 people came in the office today. त्याला जर आपण हाऊ मेनी ने प्रश्न विचारला, हाऊ मेनी पीपल केम इन द ऑफिस टुडे, तर 4 हे उत्तर मिळते, जे संख्यावाचक विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. देयर आर 60 बुक्स ऑन द टेबल. आणि हाऊ मेनी बुक्स आर देअर ऑन द टेबल असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर मिळतं 60. तर हे 60 जे आहे हे संख्यावाचक विशेषण आहे, ज्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यातून त्याच्या पुढे वापरल्या गेलेल्या नाऊनचा जो काही संख्या आहे ती नाऊनची संख्या आपल्याला कळते, म्हणजे ते किती आहेत, एक्झॅक्ट आकडा जो आहे तो आपल्याला तिथं कळतो. म्हणून याला संख्यावाचक विशेषण असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं संख्यावाचक विशेषण काय आहे? Yes, sir. हो सर. त्यानंतर चौथा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता इथून पुढचे जे 2 प्रकार आहेत हे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात देऊन ऐका, कारण हेच शब्द जे आहेत किंवा याच्यातले जे एक्झाम्पल्स आहेत हे आपण इंट्रोगेटिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये सुद्धा ऐकलेले आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक जो आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आणि इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह याच्यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. तर ते काळजीपूर्वकपणे ऐका 1-2 मिनिटं. म्हणजे हा पूर्ण पार्ट जो आहे तो इथून पुढचा काळजीपूर्वक ऐका. तर बघा, पहिला आहे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, म्हणजेच चौथा टाईप आहे ऍक्च्युली. पण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आणि इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. प्लस याच्यानंतरचा जो आहे तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, त्याचा आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे इथून पुढचा भाग जो आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वकपणे ऐकायचा. तर इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय बघा. WH वर्ड्स विच आर युज्ड अलॉंग विथ नाउन टू आस्क क्वेश्चन्स आर कॉल्ड इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. प्रश्न विचारताना वापरले जाणारे जे WH वर्ड आहेत ते जेव्हा नाउनच्या बरोबर वापरले जातात, नाउनच्या अगोदर वापरले जातात,
त्यावेळी ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतात. आणि असे जे शब्द आहेत ते आहेत विच, व्हॉट, हुज. असे शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतात, पण जेव्हा ते नाउनच्या अगोदर वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, विच बुक डू यू वॉन्ट किंवा हुज बुक इज दिस. तर याच्यामध्ये आता एक्सप्लेनेशन पुढे दिलेलं आहे बघा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन ह्याच्यामधला फरक कसा करायचा ते पुढं सॉरी इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन याच्यामध्ये फरक कसा करायचा हे पुढं दिलेलं आहे. तर तो बघा काय प्रश्न एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे. रिमेंबर, when WH word is used along with noun in question, it acts as an interrogative adjective. ज्यावेळी WH शब्द नाउन बरोबर वापरला जातो प्रश्नामध्ये, त्यावेळी त्याचं कार्य जे आहे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून असतं. WH शब्द ज्यावेळी वाक्यामध्ये नाउन बरोबर वापरला जातो त्यावेळी त्याचं कार्य जे आहे ते इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून असतं. When it is used along with helping verb, it acts as interrogative pronoun. आणि जेव्हा त्याचा वापर सर्वनामा सारखा केला जातो किंवा WH वर्ड हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून कसा कार्य करेल, कधी कार्य करेल, ज्यावेळी त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येईल. आता दोन्ही वाक्य खाली दिलेली बघा. विच हाच शब्द तिथं आहे. एका वाक्यामध्ये तो इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून काम करतोय आणि एका वाक्यामध्ये तो इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतोय. तर पहिलं वाक्य बघा त्यातलं काय, विच बुक डू यू वॉन्ट. याच्यामध्ये विच हा शब्द जो आहे तो इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतोय, कारण त्याच्यानंतर नाउन वापरलं गेलेलं आहे. बुक हे नाउन आहे, पुस्तक हे नाउन आहे, आणि याच्या अगोदर काय केलेलं आहे तर विच वापरलेला आहे. तिथं तो इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतोय. आणि दुसऱ्याच वाक्यात बघा विच हा शब्द वापरलेला आहे, परंतु त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे, विच इज युअर बुक. तर इथं विच हा शब्द जो आहे तो इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून कार्य करेल. फरक लक्षात आला का इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आणि इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मधला? हो सर. रिपीट करा. ज्यावेळी WH शब्दाचा वापर नाउन बरोबर होतो, नाउन बरोबर म्हणजे जसं विच बुक इथं वापरलेलं आहे हे सिलेक्ट केलेलं, ज्यावेळी WH शब्दाचा वापर नाउन बरोबर होतो म्हणजेच नाउनच्या अगोदर ज्यावेळी WH शब्द वापरला जातो त्यावेळी त्या WH शब्दाचं कार्य जे आहे ते इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं असतं. लक्षात आलं? हा पार्ट लक्षात आला का पहिला? येस सर. हा. आणि ज्यावेळी WH शब्दाचा वापर केल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदाच्या अगोदर ज्यावेळी WH शब्द वापरला जातो प्रश्न विचारण्यासाठी त्यावेळी ते इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून कार्य करतं. लक्षात आलं? येस सर. अजून एका पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो वर्ड मध्ये. बघा, एक वाक्य आहे, हे वाक्य आहे रमेश इज अ स्टुडंट. आता या वाक्यामध्ये सुरुवातीला आलेला आहे नाउन, त्यानंतर आलेला आहे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर आलेला आहे आर्टिकल, त्यानंतर आलेला आहे नाउन. असं वाक्य आलेलं आहे. हे लक्षात आलं का वाक्यरचना सगळी? सुरुवातीला नाउन आलेलं आहे, रमेश हे नाउन आहे, नंतर सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, नंतर आर्टिकल आलेला आहे, नंतर नाउन आलेला आहे. आलं लक्षात? लक्षात आलं का? येस सर. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. हो. हा. आता नाउनच्या जागी वापरला जाणारा शब्द कोणता असतो? नाउनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द प्रोनाउन. त्यामुळे रमेश साठी आपण ही इज अ स्टुडंट असं म्हटलं वाक्य, तरी सुद्धा वाक्य बरोबर होतं. हीच वाक्यरचना तिथे येते, फक्त फरक काय होतो तर इथं नाउनच्या ऐवजी
प्रोनाऊन येतं. लक्षात आलं? हे बघा आता इथं लाल करतोय अक्षर. लक्षात आलं? हो. मग त्याच ठिकाणी प्रोनाऊनच्या ठिकाणी जर WH शब्द वापरला तर तेच वाक्यरचना त्याला सुद्धा लागू होईल, कारण हू जो शब्द आहे हा इथं काय होणार आहे, हेल्पिंग वर्बच्या आधी आलेला असल्यामुळे प्रोनाऊन म्हणून कार्य करणार आहे. लक्षात आलं? येस सर. हे एक एक्झाम्पल झालं हू हा शब्द प्रोनाऊन म्हणून कसं कार्य करतो. तसंच पुढचं बघा आता. पुढचं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये सांगतो, इट इज अ ह्यूज बिल्डिंग असं वाक्य आहे. बरोबर आहे? ह्यूज हा शब्द वापरलेला आहे. आता ह्यूज हा शब्द कशाबद्दल सांगतो माहिती जास्त? बिल्डिंग बद्दल सांगतो, त्यामुळे ह्यूज हा शब्द ऍडजेक्टिव्ह झाला. तसंच हे जे वाक्य आहे विच बुक आणि विच इज युअर बुक, विच बुक इज युअर आणि विच इज युअर बुक असं म्हटलेलं आहे. दोन्ही वाक्यात विच हा शब्द वापरलेला आहे. आता इथं विच या शब्दानंतर काय आलेलं आहे तर नाउन आलेलं आहे. बरोबर? बुक हे नाउन आहे, त्यामुळे नाउनच्या अगोदर काय येतं आपण डेफिनेशन नुसार पाहिलेलं आहे. नाउनच्या अगोदर नेहमी ऍडजेक्टिव्ह येऊ शकतो. लक्षात आलं? प्रश्नामध्ये नाउनच्या अगोदर येणारा शब्द जो आहे तो ऍडजेक्टिव्ह असणार आहे, कारण का तर आपण काय म्हणतोय, नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा ऍडजेक्टिव्ह असतो. लक्षात आलं का? येस सर. आणि इथला जो प्रश्न आहे याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद इथं आहे. सहाय्यकारी क्रियापदाच्या आधी नेहमी वाक्यात काय येतं, नाउन किंवा प्रोनाउन येतं. मग इथं WH शब्द जो आलेला आहे तो इथं काय असणार आहे, प्रोनाउन असणार आहे. प्रोनाउन नंतर हेल्पिंग वर्ब आलेला आहे. व्याकरण दृष्ट्या बघितलं तर प्रोनाउन जे आहे त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वाक्यात येतं, म्हणून इथं WH शब्द विच जो आलेला आहे त्याला इथं आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. आणि नाउनच्या अगोदर एकतर आर्टिकल येतं किंवा ऍडजेक्टिव्ह येतं. इथं आलेला शब्द जो आहे तो त्यामुळे काय होणार आहे, ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करणार आहे. लक्षात आलं का? इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन मधला फरक. हो. कुणाला काही डाऊट आहे का यामध्ये? डाऊट आहे का कुणाला काय? नाही सर. तर नाही सर. सेम पुढचा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. Words like this, that, these, those used along with noun in a sentence are called demonstrative adjectives. This, that, these, those हे जे 4 शब्द आहेत याच्यानंतर जर नाउन वापरलं गेलं असेल तर त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. We can find this type of adjective by asking question beginning with which. अशा प्रकारचे जे काही ऍडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचे वाक्यात याला आपण which ने सुरू होणारा प्रश्न जो आहे तो विचारू शकतो आणि ते ऍडजेक्टिव्ह शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल, दिस बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग. दिस आणि नंतर बुक वापरलेला आहे बघा. नंतर दॅट कार इज व्हेरी फास्ट. दीज फ्लावर्स आर फ्रेश. दोज बॉईज आर व्हेरी हार्ड वर्किंग. तर ज्यावेळी धिस, दॅट, दीज, दोज या 4 शब्दापैकी एक शब्द वाक्यात वापरला गेलेला असेल आणि त्याच्यानंतर जर नाउन आलेला असेल तर ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून असेल, कार्य करत असेल. लक्षात आलं? दर्शक विशेषण त्याला मराठीत म्हणतात. आता या दोन्हीतला आपल्याला फरक बघायचा परत एकदा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मधला.
द 4 words this, that, these, those are used as demonstrative pronoun as well as demonstrative adjectives. हे जे 4 शब्द आहेत हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा वापरले जातात आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरले जातात. द ओनली डिफरन्स इज देअर पोझिशन इन अ सेंटेन्स. त्याच्यामध्ये फरक काय आहे? फक्त त्यांच्यामध्ये त्यांची वाक्यात येणारी जी पोझिशन आहे तोच फरक दाखवणारा भाग आहे. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आर युज्ड बिफोर नाउन्स इन अ सेंटेन्स. नाउनच्या अगोदर जर शब्द हे आलेले असतील तर ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतात. फॉर एक्झाम्पल धिस बुक इज माइन. धिस या शब्दानंतर बुक हा शब्द आलेला आहे, त्यामुळे इथं धिस हा शब्द जो आहे तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आर युज्ड बिफोर हेल्पिंग वर्ब्स. फॉर एक्झाम्पल धिस इज माय बुक. म्हणजे मगाशी जसा तुम्हाला मी इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन मधला फरक सांगितला, तसाच फरक डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये आहे. लक्षात आलं? येस सर. येस. तर इथं ऍडजेक्टिव्हचा जो टाईप आहे तो आपला कम्प्लीट होतोय. आपण 5 टाईप पाहिले आहेत ऍडजेक्टिव्हचे. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, हे 5 प्रकार आपण इथं पाहिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त ऍडजेक्टिव्हचे 3 रूप आहेत. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीची 3 रूप आपल्याला दिसतात, जे डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये वापरले जातात. ते आहेत पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर गुड, बेटर, बेस्ट, मच, मेनीचं मोर, मोस्ट, ब्युटिफुलचं मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, बॅडचं वर्स, वर्स्ट आणि हाय, हायर, हायेस्ट, असे हे ऍडजेक्टिव्हचे 3 रूप आहेत. हे लक्षात ठेवा. तर ऍडजेक्टिव्हचा टाईप सगळ्यांच्या लक्षात आलं पार्ट ऑफ स्पीच मधला? येस सर. येस सर. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं प्रिपोजिशन कडे. ऍक्च्युली हा प्रिपोजिशनचा पार्ट जो आहे तो सेपरेट टॉपिक म्हणून आपल्याला शिकायचा आहे. तरी परंतु शॉर्ट मध्ये आपण इथं थोडक्यात हा पाहणार आहोत. आपल्याला याच्यामध्ये भरपूर गोष्टी ज्या आहेत ह्या प्रिपोजिशनच्या टॉपिक मध्ये सेपरेट आपण ज्यावेळी शिकणार आहोत ग्रामरचा पार्ट म्हणून, त्यावेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी पण हे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा सगळा. प्रिपोजिशन काय आहे बघा. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड युज्ड टू लिंक नाउन्स, प्रोनाउन्स ऑर फ्रेजेस टू अदर वर्ड्स विद इन अ सेंटेन्स. प्रिपोजिशन हा असा एक शब्द आहे जो काय करतो, नाउन किंवा प्रोनाउन किंवा काही फ्रेजेस आहेत ह्या वाक्यातील इतर शब्दांना जोडण्याचं कार्य करतो. प्रिपोजिशनलाच आपल्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर शब्दयोगी अव्यय असं त्याला म्हटलं जातं. तर हे काय करतात, नाउन, प्रोनाउन किंवा काही फ्रेजेस वाक्यातील इतर शब्दांना जोडण्याचं काम जे आहे ते प्रिपोजिशन करतो. दे ऍक्ट टू कनेक्ट द पीपल, ऑब्जेक्ट, टाइम अँड लोकेशन ऑफ अ सेंटेन्स. तर हे काय करतात प्रिपोजिशन, वाक्यात असणारी जी काही व्यक्ती आहेत किंवा काही वस्तू असतील किंवा वेळ असेल किंवा एखादं ठिकाण असेल ते वाक्याला जोडण्याचं काम करतात. प्रिपोजिशन्स आर युजुअली शॉर्ट वर्ड्स अँड दे आर नॉर्मली प्लेस्ड डायरेक्टली इन फ्रंट ऑफ नाउन्स. आणि प्रिपोजिशन हे काय तर छोटे छोटे शब्द आहेत आणि ते काय केले जातात, डायरेक्टली नाउन फ्रेजच्या अगोदर वापरले जातात किंवा नाउनच्या अगोदर वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ मॅन इन द गार्डन. आता इन या शब्दाने काय केलेलं आहे तर तो माणूस कुठे पाहिला गेला किंवा तो माणूस कुठे होता त्याचं लोकेशन जोडलं गेलेलं आहे. आय सॉ अ मॅन इन द गार्डन. मी बागेमध्ये एक माणूस पाहिला. तर माणूस कुठे पाहिलेला आहे त्याचं ठिकाण जे आहे ते वाक्याला जोडण्याचं काम जे आहे ते इन या शब्दाने करण्यात आलेलं आहे. ही मेट मी ऍट 10 o'clock. किती वाजता भेटला, भेटण्याची जी वेळ आहे ती वेळ वाक्याला जोडण्यासाठी ऍट या प्रिपोजिशनचा वापर तिथं केला गेलेला आहे. ही मेट मी ऍट 10 o'clock. अ ग्लास वॉज ब्रोकन बाय हिम. काच जी आहे ती त्याच्याकडून तोडली गेली. तर कुणाकडून काच तोडली गेली हे वाक्याला जोडण्यासाठी बाय हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. आणि द बुक इज ऑन द टेबल. आणि ते पुस्तक कुठं आहे तर त्याची पोझिशन जी आहे ती सांगण्यासाठी ऑन हा प्रिपोजिशन तिथे वापरला गेलेला आहे. तर अशा प्रकारे वाक्यात लोक जोडणे किंवा ऑब्जेक्ट जोडणे वाक्याला किंवा त्याचं क्रियेची वेळ किंवा क्रियेचं लोकेशन जोडणे हे काम जे आहे ते प्रिपोजिशनच्या माध्यमातून केलं जातं. लक्षात आलं प्रिपोजिशन काय कार्य करतं नेमकं? प्रिपोजिशन काय कार्य करतं हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? लेक्चरवरती लक्ष आहे का सगळ्यांचं? परत एकदा सांगा सर. सर रिपीट प्लीज. प्रिपोजिशन हा असा शब्द आहे जो वाक्यामध्ये नाउन, प्रोनाउन किंवा फ्रेजेस ज्या आहेत ह्या इतर
शब्दांना जोडण्याचं काम करतो. फॉर एक्झाम्पल द गार्डन ही एक फ्रेज आहे आणि ती वाक्याला आय सॉ अ मॅन या वाक्याला जोडण्यासाठी इन या प्रिपोजिशनचा वापर करण्यात आलेला आहे. किंवा द टेबल असेल किंवा हिम असेल, हे जे शब्द आहेत वाक्याला जोडण्यासाठी प्रिपोजिशनचा वापर जो आहे तो तिथं करण्यात आलेला आहे. हे लक्षात आलं? हो सर. हा. आणि ते वाक्याला जोडत असताना काय केलं जातं बघा, ते वाक्याला जोडत असताना ते काय केलं जातं, तर वाक्यामध्ये काय केलं जातं, लोक जोडले जातात. फॉर एक्झाम्पल बाय हिम, इथं बघा हिम हा व्यक्ती जो आहे तो वाक्याला जोडला गेलेला आहे आणि ती क्रिया कोणाकडून केली गेली ते सांगण्यासाठी त्या व्यक्तीला वाक्याला जोडलं गेलेलं आहे बाय या प्रिपोजिशनने. किंवा ऑब्जेक्ट जोडले जातात. टेबल हा ऑब्जेक्ट आहे, हा वाक्याला जोडण्यासाठी पुस्तकाचं लोकेशन दाखवण्यासाठी ऑन या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. टाइम वाक्याला अटॅच केला जातो. ॲट 10 o'clock म्हटलेला आहे. 10 o'clock ही वेळ आहे आणि ती भेटण्याची वेळ ही ॲट या प्रिपोजिशनने अटॅच केलेली आहे. लोकेशन्स जोडलं जातं. इन द गार्डन, आय सॉ अ मॅन इन द गार्डन. गार्डन हे लोकेशन जे आहे ते वाक्याला जोडण्यासाठी इन या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे प्रिपोजिशन्स काय केले जातात, तर वाक्यात काही शब्द जोडण्याचं काम करतात आणि ते शब्द जोडताना काय केलं जातं, तर त्या क्रियेची वेळ असेल, त्या क्रियेचं ठिकाण असेल किंवा काही लोक जे आहेत हे वाक्याला जोडले जातात किंवा काही ऑब्जेक्ट वाक्याला जोडण्याचं काम प्रिपोजिशनने केलं जातं. लक्षात आलं का? येस सर. हो सर. हा. तर या प्रिपोजिशनचे काही प्रकार पडतात. प्रिपोजिशन ऑफ टाइम आहे. अविनाश हाके, तुमचा माईक बंद ठेवायचा आहे कायम. तर हे प्रिपोजिशन जे आहेत, जे शब्दयोगी अव्यय आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामधून पहिला जो प्रकार आहे तो प्रिपोजिशन ऑफ टाइमचा आहे. वेळ दाखवणारं प्रिपोजिशन. प्रिपोजिशन ऑफ प्लेस, ठिकाण दाखवणारं प्रिपोजिशन. प्रिपोजिशन ऑफ मॅनर ऑर मीन्स, क्रिया कशा पद्धतीने करण्यात आली ते दाखवणारं प्रिपोजिशन. प्रिपोजिशन ऑफ रिझन, कारण दाखवणारं प्रिपोजिशन. आणि प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन, दिशादर्शक प्रिपोजिशन. असे हे 5 प्रकार आहेत प्रिपोजिशनचे. ते थोडक्यात आपण वन बाय वन बघूयात. तर प्रिपोजिशन ऑफ टाइम काय बघा. प्रिपोजिशन ऑफ टाइम कनेक्ट्स टाइम एक्सप्रेशन ऑफ एन ऍक्शन टू द सेंटेन्स. प्रिपोजिशन ऑफ टाइम मधून काय केलं जातं, तर वाक्याला वेळ जी आहे ती जोडली जाते. प्रिपोजिशन ऑफ टाइमच्या माध्यमातून काय केलं जातं, तर वाक्याला वेळ जी आहे ती वाक्याला जोडली जाते. फॉर एक्झाम्पल द लेक्चर इज ॲट 10 o'clock. लेक्चरची जी वेळ आहे ती वाक्याला जोडण्यासाठी ॲट या प्रिपोजिशनचा वापर इथं करण्यात आलेला आहे. आणि लेक्चर केव्हा आहे, तर ॲट 10 o'clock. किंवा ही केम टू मीट मी, किंवा ही केम टू मी इन द इव्हनिंग. तो माझ्याकडे आला. केव्हा आला, वेळ दाखवलेली आहे इन द इव्हनिंग. इव्हनिंगची वेळ जी आहे ती वाक्याला जोडण्यात आलेली आहे. दे वेर टॉकिंग ड्युरिंग द लेक्चर. ते बोलत होते. केव्हा बोलत होते, लेक्चरच्या दरम्यान. ड्युरिंग हा शब्द जो आहे तो मग वेळ इंडिकेट करतो, त्यांची जी बोलण्याची क्रिया जी आहे ती दाखवण्यासाठी. त्यानंतर आय विल वेट फॉर हिम टिल आफ्टरनून. मी त्याची वाट पाहेन कधीपर्यंत, टिल आफ्टरनून. पर्यंत या शब्दाने म्हणजे दुपारपर्यंत अशा अर्थाने ते वेळ इंडिकेट केलेली आहे, वाक्याला अटॅच केलेली आहे. किंवा द फंक्शन इज ऑन संडे. फंक्शन केव्हा आहे, तर संडेला आहे. अशा पद्धतीने ते काय करण्यात आलेलं आहे, तर वेळ जी आहे ती वाक्याला जोडण्यात आलेली आहे. अशी वेळ वाक्याला जोडणारे जे प्रिपोजिशन्स आहेत हे प्रिपोजिशन ऑफ टाइम म्हणून संबोधले जातात. लक्षात आलं प्रिपोजिशन ऑफ टाइम? हो. येस सर. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस. ठिकाण वाक्याला जोडण्याचं काम केलं जातं. त्या क्रियेचं ठिकाण असेल किंवा व्यक्ती वस्तूचं ठिकाण असेल, ते वाक्याला जोडण्याचं काम जे आहे ते प्रिपोजिशन ऑफ प्लेसने केलं जातं. प्रिपोजिशन ऑफ प्लेस एक्सप्रेसेस द प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट ऑर एन इव्हेंट. एखाद्या क्रियेचं ठिकाण किंवा एखाद्या वस्तूचं ठिकाण जे आहे ते प्रिपोजिशन ऑफ प्लेसने वाक्यामध्ये इंडिकेट केलं जातं किंवा अटॅच केलं जातं. फॉर एक्झाम्पल ही इज वन अमंग अस. तो आमच्यापैकी एक आहे. तर ठिकाण दाखवलेलं आहे तो आमच्यापैकी एक आहे असं. ही इज स्टँडिंग बिटवीन टू पोल्स. तो 2 खांबांच्या मध्ये उभा आहे. तो 2 खांबांच्या मध्ये उभा आहे. अशा पद्धतीने त्याचे ठिकाण जे आहे ते दाखवलेलं आहे.
करूया. त्यानंतर शी इज हायडिंग बिहाइंड कबबर्ड. तर तिचं लपण्याचं ठिकाण जे आहे ते बिहाइंड या शब्दाने त्या वाक्याला अटॅच करण्यात आलेलं आहे. शी इज हायडिंग बिहाइंड कबबर्ड. तर ते लपण्याचं ठिकाण जे आहे ते वाक्याला जोडण्यात आलेलं आहे. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक कुठे आहे? ऑन द टेबल. ऑन या प्रिपोजिशनने टेबल हे जे काही पोझिशन आहे, लोकेशन आहे, ते वाक्याला जोडण्यात आलेलं आहे. दे मेट मी ऍट द कॉर्नर. भेटण्याचं ठिकाण किंवा भेटण्याचं ठिकाण जे आहे ते वाक्याला जोडण्यात आलेलं आहे. ते कुठं भेटले? तर ऍट द कॉर्नर. त्यानंतर द बुक इज इन द कबर्ड. पुस्तक जे आहे ते कुठं आहे? तर कपाटामध्ये आहे. तर ठिकाण जे आहे पुस्तकाचं ते तिथं जोडण्यात आले. शेवट आहे आय स्टूड अंडर अ ट्री. मी झाडाखाली उभं राहिलं. तर ठिकाण जोडण्यासाठी वापरले जाणारे हे प्रिपोजिशन्स आहेत, त्याला प्रिपोजिशन ऑफ प्लेस असं म्हटलं जातं. लक्षात आलं? Yes, sir. Yes, sir. त्यानंतर Yes, sir. तिसरा प्रिपोजिशनचा प्रकार आहे प्रिपोजिशन ऑफ मॅनर ऑर मीन्स. पद्धत किंवा एखादी गोष्टीच्या सहाय्याने काहीतरी केलेलं असेल तर तर अशा प्रकारे ते प्रिपोजिशन्स वापरले जातात. त्याच्यानंतरचा जो प्रिपोजिशनचा टाईप आहे तो मॅनर किंवा मीन्स आहे. मॅनर म्हणजे पद्धत आणि मीन्स म्हणजे एखाद्या गोष्टीच्या सहाय्याने. प्रिपोजिशन ऑफ मॅनर ऑर मीन्स इज युज्ड टू रिलेट मॅनर ऑर मीन्स ऑफ ऍक्शन. क्रिया कशी करण्यात आली किंवा क्रिया कशाच्या सहाय्याने करण्यात आली हे वाक्याला जोडण्यासाठी प्रिपोजिशन ऑफ मॅनर किंवा मीन्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द टास्क वॉज फिनिश्ड बाय हिम. कोणी पूर्ण केलेली आहे हे दाखवण्यासाठी तो व्यक्ती जो आहे तो वाक्याला जोडण्यासाठी बाय हे प्रिपोजिशन तिथं वापरण्यात आलेलं आहे. त्याच्याकडून ती क्रिया पूर्ण करण्यात आली अशा अर्थाने. त्याच्याकडून. ही वेंट टू होम बाय कार. तो घरी कारने गेला. कशाच्या सहाय्याने तो घरी गेला? तर कार. विथ बाय कार अशा अर्थाने ते बाय हे प्रिपोजिशन तिथे वापरलेलं आहे, जे मॅनर किंवा मीन्स वाक्याला अटॅच करत आहे. दे ब्रोक द वॉल विथ अ हॅमर. त्यांनी भिंत जी आहे ती हातोड्याच्या सहाय्याने तोडली. विथ अ हॅमर. आय रिच्ड देअर बाय बस. मी तेथे पोहोचलो, पण कशाच्या सहाय्याने पोहोचलो? बसच्या सहाय्याने, बाय बस. ही रोट अ लेटर विथ रेड पेन. त्याने लाल पेनाने पत्र लिहिले. लाल पेनाने सहाय्याने या अर्थाने ते. आणि शी कट्स व्हेजिटेबल्स विथ अ नाईफ. ती चाकूने भाजी चिरते. कशाच्या सहाय्याने भाजी चिरते? तर चाकूच्या सहाय्याने, विथ अ नाईफ. अशा अर्थाने मॅनर किंवा मीन्स, पद्धत किंवा एखादे ज्या गोष्टीच्या सहाय्याने ती क्रिया पूर्ण केलेली आहे ते जोडण्यासाठी प्रिपोजिशन ऑफ मॅनर ऑर मीन्स जे आहे ते वापरलं जातं. लक्षात आलं? हो सर. हो. त्यानंतर पुढचा प्रिपोजिशनचा टाईप आहे तो आहे प्रिपोजिशन ऑफ रिझन. प्रिपोजिशन ऑफ रिझन काय करतं? तर वाक्याला घडलेल्या घटनेचं कारण जे आहे ते जोडण्याचं काम प्रिपोजिशन ऑफ रिझन करतं. प्रिपोजिशन ऑफ रिझन रिलेट्स रिझन, पर्पज, कॉज ऑफ ऍक्शन टू द सेंटेन्स. प्रिपोजिशन ऑफ रिझन काय करतं? तर त्या क्रियेचा हेतू, त्या क्रियेचं कारण वाक्याला जोडण्याचं काम प्रिपोजिशन ऑफ रिझन करतं. फॉर एक्झाम्पल, वी जस्ट डिड इट फॉर फन. वी जस्ट डिड इट. आम्ही ते केलं. कशासाठी केलं? फॉर फन. मजासाठी, मजा म्हणून केलं. म्हणजेच कारण जे आहे ते तिथं अटॅच केलेलं आहे, फॉर फन या अर्थाने. किंवा पीपल आर अँग्री बिकॉज ऑफ द हाय प्राइसेस. किमतीच्या वाढीमुळे लोक रागावलेले आहेत. लोक रागवण्याचं कारण काय आहे? तर किमतीची वाढ, आणि ते ऑफ या प्रिपोजिशनने वाक्याला जोडलेलं आहे. किंवा वी आर गोइंग आउट फॉर लंच. आम्ही बाहेर चाललेलो आहोत. का बाहेर चाललेलो आहोत? फॉर लंच, जेवणासाठी. कारण जे आहे ते तिथं जोडलेलं आहे. ही गॉट मार्टरडम फॉर हिज कंट्री. त्याने देशासाठी हौतात्म्य पत्करले. पर्पज त्याचा हेतू काय होता हौतात्म्य पत्करण्याचा? तर देशासाठीचा. तर अशा अर्थाने प्रिपोजिशन ऑफ रिझन काय करतं? तर वाक्याला त्या क्रियेचं कारण जे आहे ते वाक्याला जोडण्याचं किंवा त्या क्रियेची पर्पज, क्रियेचा हेतू जो आहे तो वाक्याला जोडण्याचं काम करतं. लक्षात आलंय? हो.
त्यानंतर शेवटचा प्रकार आहे प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. दिशा दाखवणारे जे प्रिपोजिशन आहेत, क्रियेची दिशा किंवा एखाद्या व्यक्तीची दिशा जी आहे जाण्याची किंवा हालचालीची, ती दिशा दाखवण्यासाठी प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शनचा वापर केला जातो. प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन एक्सप्रेसेस डायरेक्शन ऑफ ऍक्शन. प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन काय केलं जातं तर क्रियेचं जे काही हे आहे, दिशा जी आहे ती दिशा वाक्याला जोडली जाते. फॉर एक्झाम्पल, दे आर गोइंग टू स्कूल. ते शाळेला चाललेले आहेत. आता दे आर गोइंग टू स्कूल म्हटल्यानंतर असा अर्थ होत नाही मार्केटला चाललेत, ते शाळेला चाललेत म्हटल्यावर शाळेकडे चाललेत अशा अर्थाने ते टू स्कूल जे आहे ते आपल्याला अटॅच करण्यात आलेलं आहे. ही थ्रू अ बॉल इन टू द वेल. त्याने विहिरीमध्ये बॉल टाकला. बॉल टाकण्याची जी क्रिया आहे ती विहिरीमध्ये बॉल टाकणे अशा अर्थाने ती क्रिया जी आहे ती इंटू यानं दाखवलेली आहे. त्यानंतर अ ब्रिज वॉज बिल्ट अक्रॉस द रिव्हर. नदीवरून पूल बांधण्यात आला. नदीवरून म्हणजे मग आता नदीच्या या टोकाकडून ते त्या टोकाकडे. तर ती जी क्रिया दिशा जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे. अक्रॉस म्हणजे या बाजूने या बाजूकडून त्या बाजूकडे. दे हॅव जस्ट ड्रिव्हन ओव्हर अ ब्रिज. ते पुलावरून गाडी चालवत गेले. नुकतेच पुलावरून गाडी चालवत गेले. आता पुलावरून गाडी चालवत गेले, ओव्हर अ ब्रिज म्हणजे काय तर या पुलावरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला या अर्थाने. द टायगर इज कमिंग टुवर्ड्स द टुरिस्ट जीप. वाघ जो आहे तो पर्यटकांच्या जीपकडे येत आहे. कडे या अर्थाने दिशा दाखवलेली आहे. आणि द बस इज कमिंग फ्रॉम पुणे. पुण्याकडून बस येत आहे. कुठून येत आहे तर पुण्याकडून. पुण्याच्या दिशेने येत आहे. पुण्याच्या दिशेकडून इकडे येत आहे. तर अशा अर्थाने हे दिशा दाखवणारे जे प्रिपोजिशन्स आहेत हे वापरले जातात. वाक्यातील क्रिया जी आहे त्या क्रियेची दिशा या प्रिपोजिशनने जोडली जाते. लक्षात आलंय का? तर हे प्रिपोजिशन आहेत, याचे डिटेलमध्ये अभ्यास आपण प्रिपोजिशनच्या टॉपिक मध्ये करणार आहोत. त्यानंतर सेकंड लास्ट पार्ट ऑफ स्पीच आहे तो आहे कंजंक्शनचा. तर प्रिपोजिशनचे आपण हे 5 प्रकार पाहिलेले आहेत. प्रिपोजिशन ऑफ टाइम, वेळ इंडिकेट करणारे प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन ऑफ प्लेस, ठिकाण इंडिकेट करणारे प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन ऑफ मॅनर किंवा मीन्स, पद्धत किंवा एखाद्या गोष्ट कशा पद्धतीने केलेली आहे ते दाखवणारे प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन ऑफ रिझन, वाक्यातील क्रिया का घडली हे कारण त्याला जोडणारे प्रिपोजिशन्स. आणि प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन, तर दिशा दाखवणारे प्रिपोजिशन. हे प्रिपोजिशन्स आपण इथं पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे पार्ट ऑफ स्पीचचा सेकंड लास्ट टाईप, तो आहे कंजंक्शन, ज्याला आपण मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. तर अ वर्ड विच कनेक्ट्स 2 or more words, phrases or parts of sentences is called conjunction. असा शब्द जो 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द, फ्रेजेस किंवा वाक्याचे भाग एकमेकांना जोडतो त्या शब्दाला कंजंक्शन म्हणजेच मराठीत उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, राम अँड श्याम आर फ्रेंड्स. राम आणि श्याम हे मित्र आहेत. तर राम आणि श्याम हे 2 शब्द जे आहेत हे आणि या कंजंक्शनने जोडण्यात आलेले आहेत. किंवा दुसरा आहे ही प्लेड बोथ क्रिकेट अँड बेसबॉल. तो क्रिकेट आणि बेसबॉल दोन्हीही खेळतो किंवा खेळलेला आहे. तर बोथ आणि अँड याने काय केलेलं आहे तर क्रिकेट आणि बेसबॉल हे 2 शब्द जोडलेले आहेत. माय फादर विल बाय अ बाईक ऑर अ मोबाईल फॉर मी. अ बाईक आणि अ मोबाईल ह्या 2 गोष्टी ऑर या शब्दाने जोडलेल्या आहेत. नंतर आय वॉन्ट टू कम टू द पार्टी बट आय एम सिक. मला पार्टीला यायचं आहे हे एक वाक्य आहे. आणि आय एम सिक, मी आजारी आहे हे एक वाक्य आहे. हे 2 वाक्य जे आहेत ती बट या प्रिपोजिशनने कंजंक्शनने जोडलेली आहेत. तर कंजंक्शन नेमकं काय करतं हे लक्षात आलंय का इथं? लक्षात आलंय का? येस सर. Yes. तर त्या कंजंक्शनचे 3 टाइप्स आहेत. त्या कंजंक्शनचे 3 टाइप्स आहेत. पहिला आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, दुसरा आहे कोरिलेटिव्ह कंजंक्शन आणि तिसरा आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर त्यातला पहिला टाइप आपण बघायचा आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय करतं तर वाक्यातील समान महत्वाचा भाग, जो भाग आपण काढून टाकू शकत नाही, असा समान महत्वाचा भाग वाक्यामध्ये एकमेकांशी जोडण्यासाठी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केला जातो.
Coordinating conjunctions allow you to join words, phrases, and clauses of equal grammatical rank in a sentence. Coordinating conjunction मुळे असे शब्द, असे वाक्याचे भाग जे व्याकरणदृष्ट्या समान महत्वाचे आहेत हे तुम्हाला जोडण्यासाठी coordinating conjunctionचा उपयोग होतो. The most common coordinating conjunctions are for, and, nor, but, or, yet, and so. सर्वात कॉमनली वापरले जाणारे हे सब कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत जे काय करतात तर वाक्यातील समान महत्वाचा भाग एकमेकांना जोडतात. यू कॅन रिमेंबर देम बाय युझिंग द नेमॉनिक डिव्हाइस फॅन बॉईज. आणि तुम्हाला जर हे सगळे कंजंक्शन जर लक्षात ठेवायचे असतील तर फॅन बॉईज हा एक शब्द लक्षात ठेवायचा. फॅन बॉईज हा एक शब्द लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये एफ जो आहे तो फॉर या कंजंक्शन साठी आहे, ए जो आहे तो अँड या कंजंक्शन साठी आहे, एन जो आहे तो नॉर या कंजंक्शन साठी आहे, बी जो आहे तो बट या कंजंक्शन साठी आहे, ओ जो आहे तो ऑर या कंजंक्शन साठी आहे, वाय जो आहे तो येट या कंजंक्शन साठी आहे आणि एस जो आहे शेवटचा तो सो या कंजंक्शन साठी आहे. तर अशा प्रकारे फॅन बॉईज हा शब्द जर लक्षात ठेवला तुम्ही तर तुम्हाला मोस्ट कॉमन कंजंक्शन जे आहे हे लक्षात राहील. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, मोस्ट कॉमन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत ते लक्षात राहतात. लक्षात आलं? हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? Yes, sir. तर एक्झाम्पल्स बघा त्याचे काय आहेत. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे एक्झाम्पल्स कसे आहेत? आय वुड लाईक पिझ्झा ऑर अ सॅलड फॉर लंच. मला पिझ्झा किंवा सॅलड म्हणजे ऑर हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरून दोन्हीपैकी एक हवंच आहे, अल्टरनेटिव्ह आहे म्हणून तिथे काय केलेलं आहे तर हे केलेलं आहे. तर ऑर जर ऑरच्या ऐवजी जर समजा आपण ऑर वापरत असताना जर पिझ्झा किंवा सॅलड पैकी एकच शब्द वापरला तर ऑरचा अर्थ राहत नाही. त्यामुळे तिथे ते दोन्ही शब्द आपल्याला पाहिजेत. म्हणून समान महत्वाचा भाग शब्द जो आहे तो काय केला जातो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरला जातो. आय वर्क क्विकली अँड केअरफुली. मी जलद गतीने आणि काळजीपूर्वकपणे काम करतो. आता जर समजा जलद गतीने किंवा काळजीपूर्वकपणे म्हणजे क्विकली किंवा केअरफुली यापैकी एक जरी शब्द काढून टाकला तर अँड या कंजंक्शनचा काही अर्थ तिथे राहत नाही. आय वर्क क्विकली अँड पुढे ते समान महत्वाचं असल्यामुळं केअरफुली हा शब्द तिथे येणं गरजेचंच आहे. त्यानंतर आय वॉज टायर्ड येट आय कम्प्लिटेड माय वर्क. आय वॉज टायर्ड आणि आय कम्प्लिटेड माय वर्क हे दोन वाक्य आहेत. मी दमलेलो होतो, मी माझं काम पूर्ण केलं. आता दोन्हीपैकी एक जरी वाक्य काढून टाकलं तरी येटच्या वापराचा उपयोग होत नाही आपल्याला. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकत नाही येट आय कम्प्लिटेड माय वर्क. त्याच्यासाठी आपल्याला अगोदरचं वाक्य जे आहे ते लिहावंच लागतं. म्हणजे दोन्ही वाक्य समान महत्वाचे आहेत जर येटचा वापर आपल्याला करायचा असेल तर. त्यामुळं आय वॉज टायर्ड येट आय कम्प्लिटेड माय वर्क अशा प्रकारे आपल्याला ते कंजंक्शन तिथं वापरत असताना दोन्ही वाक्य वापरावीच लागतात. लक्षात आलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय आहे? समजलं का कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन? त्यानंतर कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे. कोरिलेटिव्ह कंजंक्शन जो आहे तो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचाच एक भाग आहे. तर ते काय बघा, कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स आर पेअर्स ऑफ कंजंक्शन्स दॅट वर्क टुगेदर. कोरिलेटिव्ह कंजंक्शन जे आहेत हे दोन शब्दांची जोडी आहे जी एकत्र येऊन वाक्यात वापरली जाते. कोरिलेटिव्ह कंजंक्शन इज अ सब कॅटेगरी ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोरिलेटिव्ह कंजंक्शन जे आहे ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनची एक सब कॅटेगरी आहे. Some examples of correlative conjunctions are either or, neither nor, not only but also किंवा both आणि and. either or, neither nor, not only but also आणि both आणि and हे जे शब्द आहेत हे काय केले जातात तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ने हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलंय सगळ्यांच्या कोरिलेटिव्ह कंजंक्शन? त्याचा वापर आपण इथे बघूयात. आता त्याचा वापर जो आहे तो आपल्याला इथं बघायला मिळेल कसा केला गेलेला आहे वाक्यामध्ये. आय हॅव कम्प्लिटेड बोथ माय वर्क अँड माय स्टडी. आता हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन सारखंच आहे. समान महत्वाचाच भाग ते वाक्यात जोडतात. फक्त एका शब्दानं जोडण्याच्या ऐवजी दोन शब्दानं जोडतात कोरिलेटिव्ह कंजंक्शन. म्हणून त्याला कोरिलेटिव्ह कंजंक्शन असं म्हटलेलं आहे. परस्पर संबंध दर्शक उभयान्वयी अव्यय असं त्याला मराठीत म्हणतात.
आणि बोथ आणि अँड यानं काय केलेलं आहे तर माय वर्क आणि माय स्टडी याच्यातला परस्पर संबंध जो आहे तो दाखवलेला आहे. आणि तो संबंध काय आहे तर आय हॅव कम्प्लिटेड बोथ माय वर्क अँड माय स्टडी. किंवा आय विल बाय आयदर धिस पेन ऑर दॅट पेन, मी एकतर हा पेन घेईन किंवा तो पेन घेईन. आणि आय एम नॉट ओनली ऑनेस्ट बट ऑल्सो स्टुडियस. तर अशा प्रकारे एकमेकांमधील परस्पर संबंध जो आहे, जो समान महत्वाचा आहे, ते जोडण्यासाठी कोरिलेटिव्ह कंजंक्शनचा वापर केला जातो. आणि कोरिलेटिव्ह कंजंक्शन हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचाच सब कॅटेगरी आहे. लक्षात आलं? लक्षात आलं कोरिलेटिव्ह कंजंक्शन? हो सर. हो सर. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय आहेत बघा, त्याचा ती जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधीचे कोऑर्डिनेटिंग किंवा कोरिलेटिव्ह कंजंक्शन काय आहेत हे समजून घेतल्यानंतर आपल्याला समजेल. जसं कोऑर्डिनेटिंग आणि कोरिलेटिव्ह कंजंक्शन मध्ये आपण वाक्यातील समान महत्वाचा भाग जोडत होतो, त्याच्या विरुद्ध इथं आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये मुख्य वाक्य उपवाक्याला जोडण्यासाठी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केला जातो. आता मुख्य वाक्य आणि उपवाक्य म्हणजे काय बघा, अर्थासाठी स्वयंपूर्ण असणारं वाक्य त्याला मुख्य वाक्य असं म्हटलं जातं आणि अर्थासाठी इतर वाक्यावरती अवलंबून असणारं वाक्य त्याला उपवाक्य असं म्हटलं जातं. मग हे दोन्ही जर एकमेकांना जोडायचे असतील तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केला जातो. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जॉईन इंडिपेंडंट अँड डिपेंडंट क्लॉजेस. स्वतंत्र नसणारं वाक्य जे आहे हे एकमेकांना जोडण्यासाठी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केला जातो. म्हणजेच मुख्य वाक्य उपवाक्याला जोडण्यासाठी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केला जातो. अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कॅन शो अ कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, अ कॉन्ट्रास्ट ऑर सम अदर काइंड ऑफ रिलेशनशिप बिटवीन क्लॉजेस. सो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने काय होतं तर वाक्यातील कारण आणि परिणाम हा संबंध किंवा वाक्यातील विरोधाभास किंवा इतर प्रकारचा संबंध त्या दोन्ही वाक्यामधला जो आहे तो वाक्यामध्ये जोडला जातो. फॉर एक्झाम्पल आता ते कॉमन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहेत बघा. कॉमन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आर बिकॉज, सिन्स, ॲज, दो, अल्दो, वाईल अँड वेअरएज असे हे जे सर्वसाधारणपणे वापरले जाणारे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. समटाइम्स अन ॲडवर्ब सच ॲज अंटिल, आफ्टर ऑर बिफोर कॅन फंक्शन ॲज कंजंक्शन. आणि काही वेळा काय होतं तर आफ्टर, बिफोर, अंटिल अशा प्रकारचे जे ॲडवर्ब आहेत हे ॲडवर्ब सुद्धा काय केले जातात कंजंक्शन म्हणून वापरले जातात. तर ते कसं आहे हे बघूया. लिस्ट ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन इथं दिलेलं आहे. आफ्टर, दो, ॲज इफ, ॲज लॉंग ॲज ही फार मोठी लिस्ट आहे. तुम्हाला ती पीडीएफच्या स्वरूपात पार्ट्स ऑफ स्पीचच्या याच्यामध्ये तुम्हाला पाठवून दिली जाईल. तर हे सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. मुख्य वाक्य उपवाक्याला जोडण्याचं ते कार्य करतात. त्याच्या डिटेल्समध्ये आपण जे आहे ते कंजंक्शनचा टॉपिक पाहताना पाहूयात. तर आफ्टर, अंटिल हे जे कंजंक्शन्स आहेत ॲडवर्ब जे आहे ते कंजंक्शन म्हणून कसे कार्य करतात हे पुढे दिलेलं आहे बघा. आय कॅन स्टे आउट अंटिल द क्लॉक स्ट्राइक्स 12. मी रात्री 12 वाजेपर्यंत बाहेर राहू शकतो असं तिथं वापरलेलं आहे. अंटिल हे ॲडवर्ब ऍक्च्युली, पण ते कंजंक्शन म्हणून इथे कसं वापरलं गेलंय बघा. हे हिअर द ॲडवर्ब अंटिल फंक्शन्स ॲज अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन टू कनेक्ट टू आयडियाज. दोन वेगवेगळ्या संकल्पना एकमेकांना जोडण्यासाठी वापरलं गेलेलं अंटिल हे जे ॲडवर्ब आहे हे कंजंक्शन म्हणून कार्य करतं, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून. फॉर एक्झाम्पल आय कॅन स्टे आउट ही एक पहिली संकल्पना आहे, मी बाहेर राहू शकतो, जे स्वतंत्र वाक्य आहे, वाक्य म्हणून ते स्वयंपूर्ण आहे. आणि द क्लॉक स्ट्राइक्स 12 हे इंडिपेंडंट आहे, डिपेंडंट आहे म्हणजे उपवाक्य आहे. आता हे जे उपवाक्य आहे हे मुख्य वाक्याला जोडण्यासाठी मग अंटिल या शब्दाचा वापर तिथे केलेला आहे, जो ॲडवर्ब आहे परंतु कार्य त्याचं कंजंक्शन म्हणून आहे. द इंडिपेंडंट क्लॉज कुड स्टँड अलोन ॲज अ सेंटेन्स. मुख्य वाक्य जे आहे हे वाक्य म्हणून अर्थपूर्ण असतं. द डिपेंडंट क्लॉज डिपेंड्स ऑन इंडिपेंडंट क्लॉज टू मेक सेन्स. आणि उपवाक्य जे आहे ते अर्थपूर्ण करण्यासाठी मुख्य वाक्यावरती अवलंबून असतं. मग अशी जी वाक्य आहेत ही एकमेकांना जोडणं गरजेचं असतं आणि ती जोडताना सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचाच वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल दो ही वॉज सिक ही अपीयर्ड द एक्झाम. ही अपीयर्ड द एक्झाम हे मुख्य वाक्य आहे, ही वॉज सिक हे उपवाक्य आहे. आणि दो या कंजंक्शनचा वापर करून ते वाक्याला जोडण्यात आलेलं आहे. द ट्रेन लेफ्ट बिफोर आय रिच्ड द स्टेशन. आय रिच्ड द स्टेशन आणि द ट्रेन लेफ्ट ही वाक्य एकमेकांना जोडण्यासाठी बिफोर या शब्दाचा वापर करून ते जोडलेला आहे. आय ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटर बिकॉज किंवा ॲज आय वॉज थर्स्टी. बिकॉज आय वॉज थर्स्टी आय ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटर. तर अशा प्रकारे हे कंजंक्शन्स जे आहेत, जे ॲडवर्ब आहेत हे कंजंक्शन म्हणून इथं वापरले जातात. लक्षात आलं?
लक्षात आला कंजंक्शनचा टाईप सगळ्यांच्या? याचा डिटेलमध्ये स्टडी जो आहे तो आपण सेपरेट हा टॉपिक कंजंक्शनचा म्हणून ज्यावेळी पाहणार आहोत त्यावेळी बघूयात. लक्षात आलं का? Yes, sir. Yes, sir. त्यानंतर आता शेवटचा जो प्रकार आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे. शेवटचा पार्ट ऑफ स्पीच आहे तो आहे इंटरजेक्शन. शेवटचा पार्ट ऑफ स्पीच आहे शेवटचा टाईप जो आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे इंटरजेक्शनचा. इंटरजेक्शन काय आहे बघा. An interjection is a word added to a sentence to convey an emotion or a sentiment such as surprise, disgust, joy, excitement or enthusiasm. इंटरजेक्शन हा एक असा शब्द आहे ज्याच्यामधून मनातील भावना ज्या आहेत ह्या वाक्यामध्ये व्यक्त केल्या जातात आणि ते एका शब्दाच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात. त्या भावना कोणकोणत्या असतात तर सरप्राईज आहे, आश्चर्य आहे, डिस्गस्ट किळसवाणेपणा आहे, जॉय आनंद, असे वेगवेगळ्या भावना ज्या मनातल्या आहेत ह्या इंटरजेक्शनचा वापर करून वाक्यामध्ये व्यक्त केल्या जातात. फॉर एक्झाम्पल नो, गो अवे, इरिटेशन केलेलं आहे एक्सप्रेस नो या शब्दातून. किंवा इंडीड, आय इंटेंड टू लिव्ह ॲज सून ॲज पॉसिबल, नक्कीच जेवढ्या लवकर असेल तेवढं मला लवकर जायचं आहे. किंवा हे गेट ऑफ दॅट फ्लोअर, तिथून बाजूला जा, ओ दॅट इज अ सरप्राईज. आता हे काय आहेत, हे आपल्याला याचा काही जास्त डीप मध्ये अभ्यास नाहीये कारण हे आपल्याला अभ्यासामध्ये नाही, परंतु माहिती असावं म्हणून आपल्याला तुम्हाला तिथं देण्यात आलेलं आहे. तर इंटरजेक्शन कसं आहे, ज्यावेळी इंटरजेक्शन नंतर एक्सक्लेमेशन मार्क दिलं जातं, उद्गारवाचक चिन्ह ज्यावेळी दिलं जातं त्यावेळी ते स्ट्रॉंग इंटरजेक्शन आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि ज्यावेळी त्याच्यानंतर इंटरजेक्शन नंतर जर कॉमा दिलेला असेल तर ते माइल्ड इंटरजेक्शन आहे. माइल्ड म्हणजे सौम्य आणि स्ट्रॉंग म्हणजे अतिशय काय म्हणतो आपण फिक्स असलेलं किंवा जोर देऊन बोललं गेलेलं इंटरजेक्शन. भावना जी आहे ती त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहे आणि असं अवतरण चिन्ह दिलेलं असेल, अवतरण चिन्ह म्हणतो सॉरी, उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असेल तर त्याच्यातून व्यक्त केलेली भावना जी आहे ती स्ट्रॉंग आहे हे त्याच्यातून व्यक्त होतं. आणि ज्यावेळी त्याच्यानंतर कॉमा दिला जातो त्यावेळी भावना जी आहे ती स्ट्रॉंग नाही तर सौम्य आहे असा त्याचा अर्थ होतो. तर इंटरजेक्शन म्हणजे काय तर मनातील भावना व्यक्त करणारे शब्द. फॉर एक्झाम्पल ज्यावेळी अचानक तुमच्यासमोर एखादी गोष्ट येते त्यावेळी तुमच्या मनात तोंडातून जे बाहेर उद्गार पडतात ते उद्गार जे आहेत हे इंटरजेक्शन असतात नेहमी. आता हे इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन वेगळे आहेत, पुढे दिलेले आहेत. हे कोणतं इंटरजेक्शन कोणती भावना व्यक्त करतं हे तिथे दिलेलं आहे. लाल लेबलमध्ये जे आहेत हे इंटरजेक्शन आहेत आणि काळ्या लेबलमध्ये ते कोणती भावना व्यक्त करतात हे तिथं कॉमन इंटरजेक्शन्स इंग्लिशमध्ये ते दिलेले आहेत. इंटरजेक्शन मधून अनॉयन्स म्हणजे तिरस्कार, डिससॅटिस्फॅक्शन निराशा, पॅनिक म्हणजे थोडक्यात घबराहट, बोर्डम म्हणजे कंटाळवाणेपणा, डाऊट म्हणजे थोडक्यात शंका, प्लेजर आनंद, अशा वेगवेगळ्या भावना ज्या आहेत. आता ते ब्लॅक लेबलमध्ये दिलेले ते सगळ्या भावना आहेत आणि त्याच्या खाली रेड लेबलमध्ये दिलेले जे आहेत ते वापरले जाणारे इंटरजेक्शन तर ते तिथं देण्यात आलेले आहेत. हे काही फार महत्वाचा पार्ट नाही इंटरजेक्शनचा, त्याच्या अगोदरचे सगळे पार्ट ऑफ स्पीच आहेत ते मात्र आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत जे आपल्याला व्याकरणामध्ये उपयोगी पडणार आहेत. तर आज इथं आपलं पार्ट ऑफ स्पीच संपतंय. याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला? नो सर. तर इथं आपलं लेक्चर संपतंय. पुढचं लेक्चर जे आहे ते सुरू होईल. पुढचं लेक्चर कोणाचं आहे? सरडे सरांचं बहुतेक, बरोबर आहे? सर डे सर मॅथमॅटिक्सचं लेक्चर आहे. सरडे सर आले की लेक्चर ते जॉईन करतील आणि त्यांचं लेक्चर सुरू होईल. तर आपलं लेक्चर इथं संपतंय. आजच्या दिवसासाठी इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. Good morning to all of you. Good morning, sir. Sorry, good afternoon. Good afternoon, sir.